आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी आहे। अहमदाबाद विमान अपघाताच्या संदर्भात मृतांचा आकडा वाढलेला आहे। विमान अपघातामध्ये मृतांची संख्या 274 वर पोहोचली आहे। अपघातामध्ये विमान प्रवाशांसह रुग्णालय, वसतिगृह आणि स्थानिक रहिवाशांचा यामध्ये मृत्यू झालाय। त्यामुळे आता मृतांचा आकडा सुद्धा वाढलाय। 274 मृतांमध्ये रुग्णालय, वसतिगृहातील 10 डॉक्टर आणि त्यांच्या नातेवाईकांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। रात्रभर विमानाचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे। विमान दुर्घटनेच्या संदर्भात एटीएस पथकानं डीव्हीआर आणि ब्लॅक बॉक्स जप्त केलेला असून त्यातून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, दुर्दैवी आहे, मृतांचा आकडा हा वाढलेला आहे आणि त्यामध्ये रुग्णालयामधील जे डॉक्टर्स होते, तिथले नातेवाईक होते, रहिवासी होते, यांचा सुद्धा समावेश असल्याचं कळतंय। एकंदरीत काय अपडेट्स आहेत? ऋतुजा, गुरुवारी दुपारी साधारणतः 1:38 हे जेव्हा विमान टेक ऑफ घेतलं होतं, त्यानंतर काही मिनिटात त्याचा संपूर्ण अपघात झालेला होता। आपण बघितलं तर सुरुवातीला मृतांचा आकडा हा कमी होता, मात्र खरं तर ही दुःखद अशी घटना म्हणावी लागेल की मृतांचा आकडा जो आहे तो आता वाढत चाललेला आहे। जवळपास 274 पर्यंत हा आकडा जो आहे तो गेलेला आहे। यामध्ये विमानातील प्रवासी होते, यासोबतच त्या हॉस्टेलमधील मुलं होती, तसेच त्या हॉस्टेलमधील मुलांच्या काही नातेवाईक असतील, यासोबतच काही स्थानिक जे नागरिक आहेत त्यांचा देखील त्यामध्ये समावेश आहेत असं कळत आहे। विशेष म्हणजे आपण एकंदरीत बघितलं तर जवळपास म्हणजे पहिल्या दिवशी बचाव कार्य झालेलं आहे। काल हॉस्पिटलला गेल्यानंतर सर्व DNA रिपोर्ट असतील, पोस्टमॉर्टम हे सुरू आहेत। यासोबतच दुसरीकडे जवळपास 100हून अधिक जे इंजिनियर्स असतील किंवा इतर जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडून विमानाचा मलबा हटवण्याचं काम जे आहे ते सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहेत। यासोबतच एकीकडे ही सर्व परिस्थिती असताना दुसरीकडे यामध्ये हा जो अपघात झालेला आहे, हा अपघात नक्की कसा झाला, यामागील कारणं काय, याचा शोध हा घेतला जात असताना आता यामध्ये तपास यंत्रणांना एक महत्त्वाचा पुरावा देखील हाती लागलेला आहे। आपण बघितलं तर काल एजन्सीज असतील, यासोबत फॉरेन्सिक एजन्सी असतील, ATS असतील, इन्व्हेस्टिगेशनची ऑथॉरिटी विमानाची ती असेल, यांच्याकडून तपास केला जात असताना ब्लॅक बॉक्स हा करता महत्त्वाचा पुरावा जो आहे तो विमानाचा अवशेष आहे। जिथे हे बिल्डिंगवरती विमान कोसळलं होतं तिथे हा ब्लॅक बॉक्स हाती लागलेला आहे आणि या ब्लॅक बॉक्समध्ये सर्व काही रेकॉर्डिंग असेल, म्हणजे ही चौकशी तर केली जाईल, मोठा पुरावा तर हाती लागलेला आहे। मात्र या ब्लॅक बॉक्सची संपूर्ण तपासणी करत ती संपूर्ण माहिती येण्यासाठी कदाचित काही काळ जो आहे तो अधिकचा देखील लागू शकतो आहे। यामुळे ATSचे अधिकारी जे काल तिथे आले होते त्यांच्याशी पत्रकारांनी देखील त्यांच्याशी बोलले असतात, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असतात। त्यांनी म्हटलं आहे की आम्हाला ब्लॅक बॉक्स आढळलेला आहे, मात्र याचा संपूर्ण तपास जो आहे तो फॉरेन्सिकची जी टीम आहे ती करते आहे। त्यामुळे आता याबाबत तपास कसा केला जातो आहे, पुढे काय काय माहिती समोर येते हे करतं बघावं लागणार आहे। यासोबतच आपण कालच बघितलं तर DGCAने देखील एक मोठा निर्णय याबाबत घेतलेला आहे बोईंग विमानांबाबत, की बोईंग विमानाची आता चाचणीही केली जाणार आहेत। त्याबाबत 15 तारखेपासून त्यांची अंमलबजावणी देखील सुरू जाईल। यासोबतच यामध्ये हा अपघात नक्की कसा झाला आहे आणि या घटना पुढे होऊ नये यासाठी आता उच्चस्तरीय चौकशी देखील केली जाते। उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहेत आणि ही उच्चस्तरीय समिती अगदी आणि जसं आपण पाहतोय प्रांजल, ब्लॅक बॉक्स सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यातनं आता जे नेमकं कारण आहे हे स्पष्ट होण्यास मदत होईल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।